रामटेक तालुक्यात ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शेतातून चिखलाचे काम करून घरी परतत असताना ट्रॅक्टर सांड नाल्यात उलटला आणि चालक ट्रॅक्टर खाली दबला, तसेच पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला। ही घटना 16 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास चाचेर येथे घडली आहे। रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चाचेर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे। मृतकाचे नाव विनोद लक्ष्मण सती कोरसे असून हे 40 वर्षांचे होते। ते नागठाणा चाचेर तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे रहिवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार विनोद सती कोरसे हे शेतातून ट्रॅक्टरने चिखलाचे काम करून घरी परतत होते। सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास ते सांड नाल्याजवळ आले असता ट्रॅक्टरच्या मागील बाजूस जोडलेली लोखंडी दाताळ सांड नाल्याच्या लोखंडी अँगलमध्ये अडकली। दाताळ अँगलमध्ये अडकल्याने ट्रॅक्टर जागेवरच फिरला आणि थेट सांड नाल्यात जाऊन उलटला। या दुर्घटनेत विनोद सती कोरसे ट्रॅक्टर खाली दबले आणि पाण्यात बुडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतीने विनोद यांना बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्यांचा मृतदेह रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आलाय। या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक 40/2026 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अन्वये नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवण्यात आला आहे। शेतातील काम आटपून घरी परतत असताना विनोद सती कोरसे याच्यावर काळाने घाला घातला आहे। या दुर्दैवी अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।